नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं कोमल मोरे आणि आणि माझं शुभम. तुम्ही किती वर्ष झाले आपल्याकडे योगा प्रॅक्टिस करताय? साधारण मला 2-3 वर्ष झाले. फर्टिलिटीसाठी मी 1 वर्ष आणि नंतर प्रेग्नन्सीचे 9 महिने ते साधारण 2 वर्ष योगा क्लास मी जॉईन केला. तर सर पण होते तुमच्यासोबत फर्टिलिटी बॅचमध्ये? नाही, मी फक्त एकटीनेच जॉईन केलेला फर्टिलिटीचा, कारण स्ट्रेस वगैरे सर्वात जास्त माझेच प्रॉब्लेम होते. त्याच्यासाठी मी इंस्टाग्रामवरून मॅमना जस्ट त्यांचा मला एक मेसेज मी वाचला की कॉल करून म्हणजे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन योगा आहे हे ते त्यांनी मला सांगितलं कॉलमध्ये. आणि त्या म्हणाल्या की तुम्ही उद्यापासून जॉईन करा. ते बोलले आधी तुम्ही एक डेमो क्लास अटेंड करा. तर मी एक डेमो क्लास अटेंड केला त्यांचा आणि मला छान वाटलं की त्यांचा पॉझिटिव्हनेस रिस्पॉन्स असा. सो त्यांनी पहिलं सांगितलं की तुम्ही 1 मंथ जॉईन करून बघा की तुम्हाला कसा रिस्पॉन्स वाटतं. मग मी 1 मंथ जॉईन केला आणि मग मला खूप छान म्हणजे माझ्या स्वतःमध्ये खूप बदल पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागला. आणि मग मी पूर्ण त्यांचं फर्टिलिटी बॅच जॉईन केलं आणि साधारण मला 6-7 महिन्यामध्ये लगेच माझी गुड न्यूज मिळाली. मी विदाऊट एनी ट्रीटमेंट माझी फॅलोपियन ट्यूब एक ब्लॉक आहे राईट हँड साईडची. सो त्याच्यामुळे मी थोडी खूप नर्वस होते, पण मॅम म्हणायला काही नाही होणार, नॅचरली कन्सीव्ह होईल, IVFची गरज नाही आहे, म्हणजे ते ऑप्शन्स आपण नंतर ट्राय करू, पण आधी नॅचरली योगा ट्राय करू आणि तुमचं होईल. मग 6-7 महिन्यामध्ये माझे कन्सीव्ह झाले. आणि तुम्ही डाएट प्लॅन किंवा आपलं जे कोमट पाणी होतं, लेमन शॉट होतं ते ते नित्याने फॉलो कोमट करत पाणी डाएट मी बाहेरचं ऑलमोस्ट जास्त काही खातच नाही, पण मॅमने जे सांगितलेलं म्हणजे सगळं फॉलो केलं की कोमट पाणी वगैरे. कारण सॅटर्डेला सकाळचं कल्पेश सरांचे पण शरीर सेशन शुद्धिक्रिया, तर त्यांनी ते शुद्धक्रिया वगैरे त्याचे जे सेशन्स असतात ते मी अटेंड केलेले. मग ते कोमट पाणी वगैरे आणि किंवा 1 वीकचं पण मॅमचं एक असायचं की 1 वीकमध्ये फक्त टोमॅटो खायचा चॅलेंज असायचं, राईट? ते मी सगळं, किंवा नो शुगर डे असं ते पूर्ण मी सगळे फॉलो केलेले त्यांचे. आणि श्रुती मॅमचे इमोशनल वेलबिंग सेशन? येस, हो. ते मी IT मध्ये जॉब असल्यामुळे माझा रात्रीचं म्हणजे 9-10 पर्यंत ऑफिस वगैरे असायचं, त्याच्यामुळे मला कधीतरी जमायचं कधीतरी नाही जमायचं. मग मी त्यांचे डाउनलोड्स करून घ्यायचे आणि ते ऐकायचे त्या श्रुती मॅमचे, किंवा मी त्यांना काही त्यांचे क्वेश्चन्स पण असायचे की तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. तर ते मी स्वतःहून पण त्यांना खूप सारे क्वेश्चन्स म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही क्वेश्चन असेल ते मी विचारायचे त्यांचे. आणि आमच्या वेळी म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळी त्यांचे नवीन सेशन स्टार्ट झालं की रामरक्षा, गणपती स्तोत्र, हे सगळे सॅटर्डेला मी स्वतः म्हणजे रामरक्षा पाठ केलेली आहे आणि तिच्यामध्ये पण इफेक्ट्स मला दिसून येतात माझ्या बाळामध्ये. तर मग आता तुम्ही पुढचे जे आपले स्टुडंट आहेत त्यांना काय संदेश द्याल, म्हणजे किंवा काय एक मेसेज जाईल तुमच्याकडून? म्हणजे मी असं म्हणेल की IVF वगैरे लवकर तुम्ही त्याकडे नका जाऊ. मी स्वतः सांगेन की तुम्हाला जर प्रत्येक प्रश्नावरती उत्तर असतं असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. त्याच्यावरती योग यावा लागतो आणि म्हणजे योगानेच सगळ्या गोष्टी घडून येतात असं मी नेहमी म्हणेन. कारण सायली मॅम पण मला योगानेच भेटल्या, कल्पेश सर पण योगानेच भेटले. आणि मी म्हणेल की खरंच म्हणजे थोडासा स्वतःच्या धावपळीचे दिवस असतात त्याच्यातून थोडासा स्वतःसाठी वेळ काढा आणि योगा करा. आणि जे नॅचरल जे मॅम सांगतात की हे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, श्रुती मॅम जे सांगतात की तुम्ही स्वतः मनामध्ये पॉझिटिव्हिटी तयार करा वगैरे, विचार तुमचे बदला, तर खरंच हे तसं केलं तर खरंच खूप गोष्टी साध्य होतील. तर प्रत्येकाने IVF वगैरे एवढे पैसे न घालवता थोडंसं योगा ह्याकडे जर लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या जातील. खरंच खूप थँक्यू.